तकल्यात मारीत रावलो आडवं पाडून मारीत रावलो विनाकारण लुंगी घालून असलो लुंगी उचलून येऊन मारून वय रस्त्यावर हसतालो तो पोलीस आपले म्हटला तुला पोस्टर बोलून यायला मग बुरशी उलयता हे सगळी येयली आवय बापू सगळी येयले पण त्या दोघांनी जाम मारल्या माझ्याकडे आवाज उठा तो उसको इधर मेरा को इधर इतना बड़ा लेके फेंक दिया आवाज। अच्छा हम लोग अकेले नहीं मारे स्टार्टिंग वही माझ्या घरात खाऊन घेऊन वाटे झालेले मुलगी ते हे त्यामुळे बाबा पाया पडलं काढून उचलला पोलिसांना सांगले का हे सगळे न्यूजवर येऊन जायचं टीव्हीवर येऊन जाय ते सतत झगडते हे लावून देतात आणि भागी बसतात आणि मी ते त्यांना मोठ्या माणसाला सांगायला गेले ना ते आम्हाला ऐकत नाही असू दे आम्ही पहिलीपासून भांडलो नाही असू दे असं म्हणतात हे म्हणून सकाळी हिला सांगितलं मी तुला मारले तू कंप्लेंट कर हे त्याच्या बाबाने आईने पाया पडली आई येऊन तिला हात फिरवली म्हणून तिनं कंप्लेंट केली नाही हे चूक आमची दुपारीच कंप्लेंट केली असतं तर हे मध्ये पडल्या तिथे बघून नस दाबली पुरीची माझ्या ह्या मोठ्या मुलीची आणि तर आता त्यांच्यानी हे बाहेर आला एकदम बुरशा गाड्या घालायला लागला घाणीड्या गाड्या कोण घातला कोण राजा ज्या मनुष्याने तुझ्या चेड्याचा असोड केला हा आणि तो गाळी घालता म्हणून तू माझ्या आवय गाळी घालता का म्हणून तो आमची हे हातात हे करू लागलो आवय बुरशी गाळी घालताना कोण उभी राहता हे बायलेक लायतात ह्या बायलेक आणि हे फाटी राहतात आणि माय माव येऊन माझ्याकडे सप्लाय करतात असू आम्ही पहिलीचे लोक असू भुरग्यामी आम्ही झोगडून ना अशी करून माझ्या चेड्याक आता इना कारण मारला येऊन दांड्याने मारला माझ्या गॅलरीत चौकशी करपाची रक्ताचं भंबाळ कसं झालंय त्यांनी बघायचं माझ्या घरात माझ्या चेड्याक इना कारण मारला येऊन ह्यांच्यानी ह्यांच्या चेड्याक जर लागला चोडवा मारहाण करायला नेमकं कारण काय काहीतरी कारण असेल गाळी घालायला लागला 4 वर्षांमधून ती बाई 4 बारा आमच्याकडे झगडली मी ते मोठे माणसून त्यांना सांगते मी की बाई तू त्यांना समजावं आम्हाला सण होत नाही बुरशा गाळ्या घालते ही जी बसली बाई ती बुरशा गाळ्या घालते आणि ऐकायचं नाही तसल्या गाळ्या घालते तर ते गाळ्या घातल्यानंतर कोण गप राहणार आहे माझी वय काय तिचं वय काय कसल्या गाळ्या घालते मला ती आणि सासू म्हणते पाया पडते सासरा पाया पडते जाऊ दे म्हणून पोराला ती मारली माझ्या नातवाला तरी मी माझ्या मुलाला सांगितलं नाही आम्हाला शेजारी पाहिजेत आम्हाला झगडी नको म्हणून माझा मुलगा मला तू कशी गप बसलीच आई मारलं तरी मला एक गोष्ट का नाही सांगितली बुरगी खेळता म्हणून एक जाता म्हणून अवघी राहिली 3-4 वर्षाच्या चेड्या खातीर ह्या लोकांनी माझ्या चेड्या घेऊन मारला आमगेरूच नाचतात आमगेरूच खेळतात आमगेरूच सगळे करतात आणि म्हटले तिका 3 दिवसापासून झगडतात ती आमगेर तू झाडू नका झगडीच जाय ना तुझ्या चेड्याक तू सांभाळून धर बुरशी गाळी घालून लागली आयपाक जायना तसली गाळी घालतात ती तुझ्या पुढ्यानं तुझ्या माझ्या फुड्यान मारलो मागा ती माझे 2 नातराक सांभाळू आणि कोण नसली ही बुरगी माझी सगळी थंय असली आम्ही तिघाच असली माका कोणाक फोन लावून येईना माझ्याकडे फोन असं म्हणजे खय पडला ते माका खबर ना येईना कारण लुंगी घालून असलो लुंगी उकलून येऊन मारून वय रस्त्यावर हसतालो तो किरे घेऊन मारले दांडो मारला आता दांडो ह्यांच्यानी लपयला झाल्या ते आता कुणी जाऊन चौकशी करायचं दांडा सगळ्या रक्तानं भरलाय तकलेर मारीत रावलो आडवं पाडून मारीत रावलो मग त्या भुरग्यांना सांभाळू हे एकटं झालो आणि हे सगळी येईली आवय बापू सगळी येईली पण त्या दोघांनी जाम मारल्या माझ्या भुरग्या माझ्या चेड्याक तुम्ही रेडे कसे तुम्हाला एकट्या चेड्याक मारतात तुम्ही तिघाच असा आम्ही तिघा आणि लहान भुरगी माझी नातरा तुमची कोणाची आडू कोणच नसली कोण नसले म्हणून मारली कोणच नसता आम्ही 4 जण असता माझ्या नातवाक 8 दिवसा पहिली मारली आज झगडी नका म्हणा उगी रावले सासूमाईक सांगले तिच्या जावेक सांगले ते उगी रावले आमका ऐकना असे तसे म्हणून हे तिका लावून देतात आणि फाटी रावतात तिका झगडून लायतात ते फाटी रावतात इना कारण मारला माझ्या चेड्याची काहीच चूक नसली आता किती कंप्लेंट केला तुम्ही कंप्लेंट करते हा केस मागे घेऊची ना माझ्या चेड्याक इना कारण मारला माझ्या चेड्याक भरपूर लागला त्याका न्याय मिळून जाय फक्त झाल्या त्या भुरग्यां खातीर लहान तिथं चेडा आमगेरूच असता आणि किती म्हटले आमगेर झाडू नका तुझ्याच घरात दोर भुरग्या खातीर तू झगडटा मग तुका अक्कल ना तू तुझ्या भुरग्यांक घेऊन माझ्या नातराकडे तू धाडू नका भुरग्या खातीर झगडी केली ह्या बाईने भुरग्या खातीर धाकट्या कितल्या जणांनी मारलं मिळून दोघांनी मारलो आणि कोण आणले आणि कोण येऊन हात लावून ना आवे बापू येलो पण त्यांनी मारून ना दोन्ही भावान मारल्या दांड्यान
दांड्यान असं तसं मारून ना मरसर मारला त्याला. एकटं पडलं मग तुम्ही दांडे माझ्या घरातले दांडे घेऊन माझ्या गॅलरीतून मारतात. हे कसलं कारण त्यांचे? किती केले आम्ही त्यांचे खाल्ले? किती आमका वाढ लागते? ह्याची सगळी हिस्टोरी सांगायची. कंप्लेंट भरून घेतलं तुम्ही. कंप्लेंट भरून घेतल्या. माका माझ्या चेड्याक नाही मिळूंक जाय, हेंका भितर दवरूंक जाय ना जाल्यार हांव कोर्टान केस लढतलें. त्यांच्यानी दुसऱ्या पार्टीने तुमचेर क्रॉस कंप्लेंट घातला. खबर ना म्हाका अजून. आमकां अजून सांगूंक ना. हांव कोर्टान केस लढतली. कोर्टान केस लढतली. हेंका कशी सोडतली? हेंका भितर दवरूंकूच जाय. म्हाका सांगून येयला पुलिसाक फोन कर, अशें अशें चुटकी मारून दाखयला. पुलीस आपले म्हटला. इतल्या पोस्टर बोलून येयला. म्हाका बुरशी उलयता. पोलीस माझ्यातल्या जाणटी तुम्ही भुरगे बुरशी अशें म्हटलेले. हय पोलीस माझ्या बॉल सापले, मी तिका सांगला त्याने अशें. जाय पोलीस किती बॉल सापले त्याच्या. आपण तुम्ही जाय ते वचा पोलिसाकडे म्हटला. वयसून हे पावर दोन पारा उलयला त्याने. पावर आठटा मुलाला वयसून वयसून. पावर आठटा. हेच त्याचे उत्तर असा. हेच उत्तर असा. खंयच्या वयरसून? आता ते आमका खबर ना. वयर सकल आमका आम्ही काय पोलीस खबर ना. असे येत आलं म्हणून आम्ही काहीच खबर ना. आमका लो हेल्प करतले आमका खबर. माझ्या चेड्याक मला मग न्याय मिळून जाय. माझ्या चेड्याक न्याय मिळून जाय. माझ्या चेड्याक विनाकारण मला माका गाळी बुरशे घातला. आणि काय करत नसताना तुमची भुरगी माझ्या घरात येऊन खेळतात. तुझ्या भुरग्याक हात लावले की ही बायल मारला. लहानाची वड ही भुरगी सुद्धा भितर पडल्या. ती माझ्या घरान ओढली झाल्या. हे माझ्या घरान ओढली झाल्या. माझ्या घरान किती शिस्त ते पहिली त्यांका दिताली करून. माझी भुरगी समजताली. पण माझ्या भुरग्याच्या हेंच्याने उलटून पडले. आता विनाकारण उलटून पडल्या. त्यांका न्याय मिळून जाय आणि त्यांका सोडले जाल्यार हांव कशें उगी रावचे ना. त्यांका भितर सोडूंक जायचे ना 8 दिवस. बाद में मेरा पति गया बाहर, पूछा आपका क्या बोली वो बोल. जब वो बोल रही थी क्या बोली वो बोल. तो बोलती है कि तेरी जो वाइफ बोलती है कि मेरे को हिजड़े के साथ जा, तू हिजड़े के साथ जा. ऐसा बोली. हिजड़े के साथ जा बोली. वो स्टार्टिंग की तुमने बोला पहला कि मैं बोली कि तेरी बहू के सरकार में गई नहीं. तू बोला तेरी बहू जब गई हिजड़े के साथ तू भी जा हिजड़े के साथ. तो मैं बोलने की वजह से वो बोली होगी. तू बोली तब वो भी बोला ना. तो ये जो उसका लड़का पी के आया खूब मार इतना वाज लेके फेंक रहा है. तो 3 लेके वाज फेंका. ये कभी अभी अभी शाम को? 10 बजे की बात है, रात की 10 अच्छा. बजे. हाँ, अब वो वाज लेके फेंका. फेंकने के बाद इसको लड़की उधर ही खड़ी थी. बच्चे लोग इधर, ये लड़की उधर थी. उसको आके एकदम मेरे पति को ऐसा मारा ना हो. उसके बाद खड़ी थी इधर लगा उसको. लड़की ने मारा अच्छा. पति को. उसका जो लड़का है ना हाँ. वाज लेके ऐसा फेंक दिया. हाँ. वो मेरे पति को लगा. इसको इधर भी लगा. वो जो टूटा ना तो उसको इधर लगा. लड़की को लगा बाद में. इसको लगा. ओके. तो उसको गुस्सा आ गया. इसको मेरे पति को कि लड़की को लग गया है, लड़की को मार रहे हैं. हाँ, तुम्हारी लड़की को लगा. बाद में फिर क्या कि इसके पापा को फोन आया. इसके पापा आए. हम लोग बच्चों को अभी तक नहीं मरे. तुम लोग कैसे मरे? एकदम पापा उसके गुस्से में होके वो भी मारे ये भी मारे. ऐसा होगा. हम लोग फटाक एकदम छुड़ा देते हैं तो उसको कैसे लगा बाद में? इसको. वही बोल रहे हो ना, झगड़ा एकदम आदमी लोग मार लेते तो लगा होगा. उसके घर पे जाके मारा था. मारा. मेरे पति ने उसको, मेरे देवर को इधर लगा है, मेरे पति को इधर लगा है. उनका आवाज फूटा तो उसको इधर, मेरे को इधर इतना बड़ा लेके फेंक दिया आवाज. अच्छा. हम लोग अकेले नहीं मारे. स्टार्टिंग वही की है पहले. अभी जो उसको झगड़ा जो हुआ था वो घर के बाहर हुआ था कि उसके घर के अंदर हुआ? अंदर ही थे. हम ऐसा लॉक लगा के, मैं चाबी लगा के खड़ी थी. कोई बाहर नहीं जाएगा. अच्छा. तो आवाज किधर से आया? फेंके बोले. तो जब वो फेंका था ना घर में तो नहीं बाद लगा? में अभी उसके घर पे जाके मारा कि क्या? नहीं सुनो. जब वाज फेंका ना वो, हाँ. इसको लगा ना एकदम प्रेशर में आके इसके पापा मेरे पति क्या किए, एकदम गेट खोल के, मैं गेट को लॉक लगाई थी. एकदम जाके उसको पकड़े. आदमी लोग जब झगड़ा करता है तो एक दूसरे को लगता है. तब वो अपने घर के बाहर था. उसको ऐसा मारा, वो उसको ऐसा मारा तो उसको इधर लगा, मेरे पति को इधर लगा, उसको इधर लगा. उसको ज्यादा वो पिया ना एकदम धाड़ से गिर गया तो सर को उसको जमीन का लग गया. झगड़ा जब हो रहा था वो अपने घर के बाहर था. हाँ, घर के उसका जो हम लोग बीच में ऐसा रस्ते पे हम लोग हाँ. अंदर ऐसा मारा. अंदर में था. अच्छा. तो अपने घर में नहीं था वो? हाँ, जब उसको नहीं अपने घर में नहीं था तभी. घर पे नहीं. अपने उसके घर पे, खुद के घर पे था वो? ये इसके पापा एकदम गए ना, जाके घसीट के आ तुम मेरे बेटी को कैसा मारा. अच्छा. तो वो भी उसको मारा, वो भी उसको मारा. अब जो अंदर था तो उसको बुलाएंगे ना. एकदम पिया है वो. उसके आप अंदर- जैसा एकदम नहीं पिया वाला इंसान है ना, एकदम खड़ा होके मारेंगे. उसके अच्छा. घर पर जाकर वहाँ लेकर आए. कौन? नहीं घर पे नहीं. अब वो कुछ ढूंढ रहा था मारने के लिए. ओके. उसने मारा. हाँ, एकदम ढूंढ रहा था कुछ मारने के लिए. जैसा वाज लेके मार रहा था, ऐसा कुछ ढूंढ रहा था मारने के लिए. तो ये जाके
एकदम इसके पापा आए, एकदम उसको पकड़े के उसको मारे, वो उसको मारे, उसको इधर लगा वही वो पिया है ना। तो आपकी जैसा अगर नहीं पिया होता तो ऐसे खड़े की बात करते। वो पिया है तो उसको एक ही मारेंगे तो धड़ाम से गिर जाएगा ना, तो लगेगा ना सर पे। शेजारी आसले न्हू दमकारां म्हाज्या भयणीक मारलो तेंच्यांनी. ओके. म्हाजो धाकटो भुरगो आहा पळय तो घरा वयतालो तेंगे खेळपाक न्हू. शेजारी म्हणजे घराच्या घर ते कोण तेणी म्हाज्या भुरग्याक थापड मारलेलो, पण म्हाज्या आवयन म्हाका कांय सांगूंक नासलें मारले बिरले म्हणून. तो दीस गेलो आनी आयज घरा कडेन झगडी आनी म्हाका फोन मारून आपयलो. मागीर म्हाज्या भयणीकूय मारलो केस बीस घालून. हांवें म्हणलें चल गो हॉस्पिटलान कंप्लेंट बी कर. तेंच्यांनी कांयच करूंक ना. हांवूय मातसो बडबडलो कित्याक म्हाकाय तिडक येयल्ली. हांवूय बडबडलो हांवें गाळयो सोगल्यो. मागीर तेंच्यांनी कितें केलें म्हाका कांयच खबर ना. हांव बसलो आमच्या गॅलरीन कंपाउंड सोडून आमची गॅलरी पयस आहा. गॅलरीन बसलो. येयले 10-12 जावन येयले तेच म्हाका मारूंक स्टार्ट केलें. मारपाक हांवें दोगा जाणांचें तोंड सारकें पळयलां पण बाकीच्यांचें पळोवंक ना. कित्याक ते कोण दोगा जाण ते आमचे शेजारी घराक तेकून घर. भुरग्या खातीर म्हाज्या भावाक म्हणून तेच्या घरातल्या 2 दादल्यांनी दुसऱ्या लोकांक कोणा भुरग्यांक घेवन येवन म्हाज्या भावाक मारला दांडो घेवन. म्हाज्या घराच्या गॅलरीन सगळे रस्तो पडला, सगळे पळोवन येयला आनी म्हाज्या भावाक घेवन हांव पुलीस स्टेशनान गेलें. पुलीस स्टेशनासून ताका हांगासर हाडला तेंच्यानी. हे सगळे पळयलें की म्हाजी आवय पुलीस स्टेशनाचेर ते भायर बसले. मारपाचें कारण कितें? भुरग्या खातीर, दुसरें कांयच ना. ल्हान भुरग्या खातीर झगडी. म्हणजे कितें भुरग्या खातीर? भुरग्याक ती कितें म्हणटा, तिची भुरगो आसा पळय ल्हान ती कितें म्हणटा, तुमी म्हाज्या भुरग्याक अशें बी हात लावपाचे ना.